नमस्कार मंडळी. PMRDAची जी 833 घरांची सोडत निघाली होती त्याची अर्जांची जी छाननी झालेली आहे त्यातील अंतिम अर्ज म्हणजे जे अर्ज मंजूर झालेले आहेत त्याची संपूर्ण यादी आलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की सेक्टर 12 किंवा सेक्टर 30-32 म्हणजेच भोसरी किंवा वाल्हेकरवाडी यामध्ये कोणत्या उत्पन्न गटासाठी एकूण किती अर्ज आले आहेत आणि उपलब्ध सदनिका नेमक्या किती आहेत, त्याचा रेशो काय असणार आहे आणि एकूणच यासाठी जो पुणेकरांचा PMRDAला प्रतिसाद आला आहे तो नेमका कसा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊया. इथे गेल्यानंतर तुम्ही इथे पब्लिश ॲप्लिकेशन यावरती क्लिक केल्यावरती इथे तुम्हाला संपूर्ण याद्या दिसतील. जे सेक्टर 12 असेल, सेक्टर 30-32 असेल याच्या उत्पन्न गटानुसार ह्या याद्या आहेत. तर सर्वप्रथम आपण सेक्टर 12ची जी LIG म्हणजे जी 2 BHKसाठी जे काही सदनिका उपलब्ध केल्या होत्या त्यासाठी एकूण किती अर्ज आले आहेत ते पाहूया. इथे बघू शकता तुम्ही हे LIG 2025साठी अफोर्डेबल हाऊसिंग स्कीममध्ये. आता एकूण अर्ज आपण खाली स्क्रोल करून पाहूया. इथे खाली स्क्रोल केल्यानंतर समोर दिसत आहे एकूण अर्ज आले आहेत 1975. म्हणजे हे ॲक्सेप्ट केलेले मंजूर केलेले अर्ज आहेत 1975. आता यासाठी एकूण सदनिका किती या उत्पन्न गटासाठी उपलब्ध होत्या ते आपण बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता एकूण उपलब्ध सदनिका ह्या 285 इतक्या आहेत. म्हणजे 285 सदनिकेसाठी 1975 इतके अर्ज आलेले आहेत. आता याचा आपण रेशो जर काढला तर इथे तुम्ही बघू शकता 6.92 म्हणजेच एका फ्लॅटसाठी जवळपास 7 अर्ज आलेले आहेत LIGच्या 2 BHKसाठी. आता याची किंमत असणार आहे 38 लाख रुपये. त्याचबरोबर PMRDAचे जे सेक्टर 30-32 आहे जिथे EWS आणि LIGसाठी 1 RK 1 BHK असे फ्लॅट उपलब्ध आहेत आणि तिथे जे एकूण वैध अर्ज आलेले आहेत त्याची यादी आपण पाहूया. तर इथे बघू शकता आहे सेक्टर 30-32 अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम EWS LIG. तर इथे खाली स्क्रोल केल्यानंतर संपूर्ण अर्जांची छाननी झाल्यानंतर हे जे वैध अर्ज आहेत ते आहेत 1160. आता यासाठी एकूण LIG व EWS दोन्ही मिळून घरे किती अवेलेबल होती ती आपण बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता यासाठी जी घरे अवेलेबल होती ती EWSसाठी म्हणजेच जी 1 RKची घरे आहेत ती एकूण उपलब्ध होती 182 व LIGसाठी जी 1 BHKची घरे आहेत ती एकूण उपलब्ध होती 306. तर या दोन्हींसाठी एकूण अर्ज आलेले आहेत 1160. तर याचा आपण रेशो काढला तर 2.37 म्हणजे इथे एका फ्लॅटसाठी जवळपास 2 ते 3 अर्जदार आहेत. त्याचबरोबर आपण सेक्टर 12मधील जे सगळ्यात जास्त डिमांडिंग असणारी स्कीम आहे ती म्हणजे EWSची, ज्याची 1 BHKची किंमत आहे 17 लाख रुपये. यासाठी जे एकूण अर्ज आलेले आहेत ते इथे तुम्ही बघू शकता. एकूण अर्ज आहेत जे वैध करण्यात आलेले आहेत ते 2182 इतके अर्ज आहेत. आणि यासाठी ज्या उपलब्ध सदनिका होत्या त्या नेमक्या जाहिरातीत किती आहेत ते आपण पाहूया. तर इथे तुम्ही बघू शकता सेक्टर 12 EWSसाठी एकूण 55 सदनिका उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे 55 सदनिकांसाठी 2182 इतक्या अर्जदारांनी नोंदणी केलेली आहे. तर याचा जर तुम्ही रेशो काढला तर जवळपास 40 अर्जदार हे एका फ्लॅटसाठी आहेत. इथे जे सेक्टर 12मधील EWSसाठी जे 1 BHK आहे यासाठी अर्जदारांची पसंती सगळ्यात जास्त दिसते. त्यानंतर सेक्टर 12मधीलच LIGसाठी अर्जदारांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्या तुलनेत सेक्टर 30-32मध्ये अर्जदारांनी एवढा खास प्रतिसाद दिलेला इथे दिसत नाही आहे. तर ह्या एकूण वैध अर्जदारांची संख्या होती. याची संपूर्ण अंतिम यादी ही PMRDAच्या ऑफिशियल वेबसाईटला देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 8 तारखेलाच म्हणजेच 8 एप्रिलला याची सोडत देखील लाईव्ह होणार आहे. नक्कीच माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.